गोपीचंद पडळकर यांनी किल्ले रायगडाला भेट दिली आहे। धनगर बांधवांसोबत यावेळी पडळकरांनी संवाद साधलाय। किल्ल्यावर धनगर समाजाकडून अतिक्रमण झालेलं नाही असं पडळकर म्हणाले। तो मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। शिवाजी या रायगडची भूमी आम्ही सांभाळली। आपल्या धनगर साप वगैरे सरकार हे अशा पद्धतीने करणार नाही। मी आज इथून गेल्याच्या नंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत हा सविस्तरपणे अहवाल मी देणार आहे। महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर कुठल्याही कलेक्टर महोदयांनी यांना नोटीस काढलं नाही। ही तर लोक तेव्हापासून आहेत, स्टॉल धारक तेव्हापासून आहेत। मग आत्ताच नोटीस काढण्याचं कारण काय, याच्या मागे नेमकं कोण आहे याची स्पष्टता माननीय जिल्हाधिकारी महोदयांपेक्षा दुसरं कोणी देईल असं मला अजिबात वाटत नाही। तर त्यांनी ते द्यावं आणि जिल्हाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे, कामं करण्यासारखी खूप आहेत रायगड जिल्ह्यामध्ये, ती कामं तुम्ही करा। तुम्ही ह्या भानगडी करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका असं मला त्यांना नम्रपणे सांगायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।